असतील अशी बातमी ऐकली, पण ते पत्रही चेक केल्यानंतर त्याच्यावर 9 जणांच्या सह्या त्या ठिकाणी दिसत आहेत. त्यामुळे उद्याही आम्हीही आमदारांसही उद्या माननीय मुख्यमंत्र्यांची बैठक वेळ घेतली आहे आणि काही आमदार आमच्याबरोबर त्या ह्याला उपस्थित राहून या पाठिंब्याचं पत्र आम्ही देणार आहोत. माझ्याबरोबर आमचे आमदार विधानसभेतले अंतापूरकर आहेत, सुनीलजी कांबळे आहेत, गोपालजी तुमाणे आहेत, असे अनेक जण आहेत जे आत्ता आमच्याबरोबर सहभागी होणार आहेत. परंतु ही खरं तर जटिल समस्या नाही का? या सगळ्या संदर्भात एक इंटेलेक्च्युअल टॉक झाला पाहिजे, त्याच्यानंतर जे काही प्रश्न असतील त्याची सगळी मार्गी लागली पाहिजे आणि त्याच्यानंतर हे सगळं उपवर्गीकरण होणं गरजेचं आहे. आला आणि हा निर्णय घेतला त्यामुळे समाजामध्ये देखील संभ्रमता लक्षात घ्या की 1 ऑगस्ट 2024ला ज्यावेळेस घोषणा झाली त्याच्यानंतर 5 राज्यांमध्ये याचं इम्प्लिमेंटेशन झालं, अभ्यास झाला, त्या ठिकाणी कुणीही त्या ठिकाणी विरोध केला नाही. महाराष्ट्रातही ज्यावेळेस माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं की बाबा उपवर्गीकरणासाठी आम्ही समिती गठीत करतोय, त्यावेळेसही त्या ठिकाणी जास्त विरोध झालेला दिसला नाही. पण आत्ता पुढच्या टप्प्यात आल्यानंतर त्याला विरोध झाला. बदर समिती नेमली गेली, बदर समितीचा अभ्यास अहवाल सबमिशन झालं, तो अहवाल त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांकडे आहे. तो अहवाल बघून सर्वोच्च न्यायालयाच्या नियमाप्रमाणे सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत असं आमचं मत आहे आणि आमची एकच भूमिका आहे, कुणाच्याही ताटातलं आम्हाला नको आहे. आज जे गरीब आणि वंचित आहेत त्यांना मी अनेक वेळा उदाहरण दिलं. अनेक समाज आहे, बुरुड समाज असेल, मादिगा समाज असेल, मादिगा समाजात महाराष्ट्रात खूप मोठ्या प्रमाणात आहे. वाल्मिकी समाज आहे, वाल्मिकी समाजात तुम्हाला एकही अधिकारी त्या ठिकाणी दिसणार नाही, एकही कर्मचारी दिसणार नाही, एकही त्या ठिकाणी डॉक्टर दिसणार नाही. मादिगा समाजाची तीच अवस्था आहे. मग ह्या 59 जातींमध्ये ह्या समाजाला न्याय कधी मिळणार आहे? त्यात मातंग समाज तर आहेच, पण आज इतर समाजाचे आमदारही आमच्याबरोबर आहेत. त्यामुळे ही भूमिका न्यायाची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या न्यायाची भूमिका, समानतेची भूमिका मांडण्याचा आमचा अधिकार आहे, तो आम्ही मांडतोय. खरं तर जितेश अंतापूरकर आहेत आपल्याबरोबर, विधानसभेचे आमदार आहेत भाजपचे. खरं तर ही जी भूमिका घेतली जाते की तुम्ही पाठिंबा देताय या सगळ्या भूमिकेला, उपवर्गीकरणाला, तुमच्या विधानसभेमध्ये जर अशा पद्धतीचं उपवर्गीकरण झालं तर तुम्हाला वाटत नाही का संपूर्ण जातीपातींमध्ये तेढ निर्माण होईल उपवर्गीकरणाच्या या गोष्टीमुळे? आत्ताच आपल्याला गोरके साहेबांनी सांगितल्याप्रमाणे की 5 राज्यांमध्ये हे उपवर्गीकरण लागू झालेलं आहे. त्या राज्यांमध्ये अशी परिस्थिती कुठेच निर्माण झाली नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रात होईल असं वाटत नाही आणि होणारही नाही. निश्चितपणे ज्या अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत त्या जातीतल्या जे वंचित वर्ग आहेत त्यांना निश्चितपणे यामुळे न्याय मिळेल आणि बाकी कुठल्या समाजावर त्याचा अन्याय होणार नाही, हे तुम्हाला खात्रीशीर सांगतो. परंतु या सगळ्याच्या विरोधात आता आंबेडकरी समाज जो आहे तो एकवटताना पाहायला मिळतोय. आज विधान भवनावरती मोर्चा आहे. स्वतः आनंदराज आंबेडकरांनी या सगळ्याचा पुढाकार घेतलेला आहे. खरं तर हे उपवर्गीकरण होत असताना ज्यांनी पुढाकार घ्यावा तेच या सगळ्याचा विरोध करतात आहेत का? असं मला वाटत नाही. त्यातल्या बऱ्याच जणांचा आम्हाला सपोर्ट